नमस्कार मित्रांनो, मी सद्गुरू शैलजा उमाकांत कामत, तुमचा राजकीय विश्लेषक आणि कॉर्पोरेट ट्रेनर मित्र परत एकदा तुम्हाला भेटायला आलो आहे. आणि तो देखील एक नवीन विषय, ताजा तवाना विषय घेऊन मी तुम्हाला भेटायला आलो आहे. माझं व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला परत एकदा आठवण करून देतो. कोविड-19च्या संदर्भातले सरकारी सगळे निर्देश अवश्य पाळा, ते आपल्याला फायदेशीर आहे. मित्रांनो, 5 मे 2020 रोजी भारताच्या लडाख प्रदेशामध्ये चीनने आपले काही सैनिक घुसवले आणि त्यानंतर 3888 किलोमीटर पसरलेल्या भारत आणि चीनच्या सीमारेषेवर लष्करी तणाव निर्माण झाला. आणि या लष्करी तणावाचं परिणिती अशी झाली की 15 जूनच्या संध्याकाळी 7 वाजता आणि परत 11 वाजता भारतीय आणि चीनी सैन्यामध्ये हाणामारी झाली. आणि त्या हाणामारीमध्ये जवळजवळ 20 भारतीय सैनिक मृत्युमुखी पडले, तर जवळ 43 ते 50च्या दरम्यान चीनी सैनिक मृत्युमुखी पडले. आणि त्यानंतर इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियामध्ये सतत बातम्या येऊ लागल्या की आता भारत आणि चीनचं युद्ध पेटणार, रशिया कोणाच्या बाजूला राहणार, अमेरिका कोणाच्या बाजूला लागणार, नेपाळचा रोल काय असणार आहे, जपान, इंडोनेशिया वगैरे वगैरे, का एक ना दोन. आणि युद्ध झालंच तर किती दिवस चालणार आणि युद्धामध्ये कोण जिंकणार? मित्रांनो, मी बरोबर आज ह्याच विषयावर तुमच्याशी बोलणार आहे. आणि ते म्हणजे आता जो सध्या लष्करी तणाव, हाणामारी झाली, ते गलवान खोरं हे काय आहे? चीन या गलवान खोऱ्याला स्वतःच्या ताब्यात ठेवायला एवढं का महत्व देते? भारताचं त्याला प्रत्युत्तर काय? त्याचप्रमाणे जर युद्ध झालं, युद्ध होईल किंवा नाही, आणि युद्ध झालं तर युद्ध कोण जिंकणार, याबद्दल मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. मित्रांनो, खरं सांगायचं म्हणजे जे गलवान खोरं आहे हे केंद्रशासित प्रदेश जो लडाख आहे, लडाख हा आता केंद्रशासित प्रदेश आहे आणि लडाख मध्येच हे गलवान खोरं येतं. ही गलवान खोरं म्हणजे ऍक्च्युली गलवान नदी आहे. ती अक्साई चीनमध्ये उगम पावते आणि ती अक्साई चीनमधून तुम्ही जर तो नकाशा पाहिला तर त्या अक्साई चीनमधनं ती वाहत गलवान खोऱ्यामध्ये येते आणि तिथे भारताच्या ताब्यात असलेल्या श्लोक नदीचा तिथे त्या दोन्ही नद्यांचा संगम होतो. आणि हा सर्व जो प्रदेश आहे की नाही, हा अत्यंत दरा खोऱ्याने भरलेला आहे. अत्यंत मोठे मोठे उंच पर्वत आहेत. काराकोरम जी खोरं म्हणतात ना पर्वतराजी, त्याचाच हा एक भाग आहे. आणि हे सगळं पर्वतराजी जवळ अफगाणिस्तानपर्यंत जाते. आणि या गलवान खोऱ्यामध्येच आता जो तणाव झालाय, तिथे पॉईंट नंबर तुम्ही ऐकलं असेल, पॉईंट नंबर 1, 2, 3 असं आहे. तर त्या गलवान खोऱ्यामध्ये भारताचा प्रभाव आज साधारण गस्त जी होती, इथे प्राणवायू फार कमी असतो. हे जवळजवळ मला वाटतं 13,800 फुटावर हा प्रदेश आहे. समुद्र सपाटीपासून 13,800 फुटावर हा प्रदेश आहे. त्यामुळे तिथे श्वास घ्यायला प्राणवायू कमी असल्यामुळे श्वास घेण्याला फार कठीण जातं. तिकडे जर तुम्हाला राहायचं असेल तर त्याची सवय करून घ्यावी लागते, ॲक्लिमेटाईज व्हावं लागतं, इंग्रजीमध्ये म्हणतात ना, ॲक्लिमेटाईज व्हावं लागतं. आणि त्यानंतरच एखादा माणूस तिथे प्रदीर्घ निवास करू शकतो. नाही इथे काही पीक आहे, नाही इथे कसली फॅक्टरी टाकू शकत, असा दराखोरांनी दगडधोंड्यांनी भरलेला उंच उंच पर्वत असा हा प्रदेश आहे. मग या प्रदेशाला चीन काय एवढं महत्व देत आहे, ह्याचं जर आपण विश्लेषण जर करायला लागलं तर आपल्याला असं लक्षात येतं की अक्साई चीन जो भाग आहे, चीनने 1962 साली 38,000 स्क्वेअर फीटचा भाग चीनने भारताकडनं जिंकून घेतला त्या आणि स्वतःच्या ताब्यात ठेवला. अक्साई चीनला लागूनच तिबेट आहे. आणि त्या तिबेटमधनं भारताला जाण्यासाठी अक्साई चीनमध्ये प्रवेश करण्यासाठी गलवान खोरं हा एकच योग्य मार्ग आहे. त्यामुळे चीनचं त्याच्यावर लक्ष केंद्रित झालंय. एकदा का पुढचं राजकारण म्हणून, एकदा का गलवान खोरं त्यांच्या ताब्यात आलं की भारताला अक्साई चीनमध्ये प्रवेश करणं फार कठीण होऊन जाईल. आणि मग त्या दृष्टीनं चीनला तिबेटवरचा तो त्यांचा जो काही कंट्रोल आहे किंवा त्यांचे काही मनसुबे आहेत ते यशस्वीरित्या पार पाडण्यास फार मदत होईल. असं हे गलवान खोरं आहे. आणि या गलवान खोऱ्यातच जेव्हा तिथे रेग्युलर गस्त नसते, कारण एवढ्या उंच हवामानामध्ये प्राणवायू कमी असताना चीनकडनं किंवा भारताकडनं रोजची गस्त नसते,
त्यामुळे पिरियडिकली गस्त असते. अशाच एका पिरियडिकल गस्त भारताची चालू असताना सुरू असतानाच पॉईंट नंबर 4 इथे चीनने काही तंबू ठोकल्याचे निदर्शनास आल्याबरोबर ते भारताने त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं आणि त्यांना हुसकवडा लावण्याचा प्रयत्न सुरू झाला. राजकीय लष्करी सगळं सुरू झालं तिथे. आणि भारत आणि चीन यांच्या दरम्यान अनेक करार आहेत. त्या करारानुसार या गलवान खोऱ्याच्या खोऱ्यामध्ये बंदुकी किंवा तोफान वगैरेचा काही तणाव झाला तर वापर करायचा नाही. त्यामुळे इथे ना धक्काधुक्की, एकमेकाला धक्के मारणे वगैरे वगैरे हे कायम चालतं. खरं म्हणजे जे काही करार आहेत त्याच्यामध्ये असं ठरलेलं आहे की जर समोरून दोन्ही चीनी सैनिक आणि भारतीय सैनिक समोरासमोर गस्तीच्या वेळ आले तर त्यांनी मार्ग बदलायचा आणि पुढे जायचं किंवा थांबायचं आणि मागे जायचं. पण तसं काही ह्यावेळेला झालंच नाही. गलवान खोरं म्हणजे काय आहे तुम्हाला माहिती आहे का? मी मग अगोदर म्हटल्याप्रमाणे नुसतं उंच उंच पर्वत आहेत तिकडे. आणि पर्वत पण कशी माहिती, ही माझी हाताची बोटं आहेत ना तसं आहेत ते. कळलं की नाही? त्याला पॉईंट नंबर 1, 2, 3, 4, 5 असे पॉईंट नंबर आहेत. यात भारताचा ताबा हा गस्त किंवा ताबा जनरली 4 पर्यंत असायचा. काही वेळेला 5-6 पर्यंत पण भारत तिथे जाऊन गस्त करायचा. आता चीननी काय केलं, पॉईंट नंबर गलवान खोऱ्याचे फिंगरप्रिंट्स म्हणतात त्याला, फिंगर पॉईंट्स. या फिंगर पॉईंटच्या 8, 7, 6, 5 आणि 4 वर देखील आपला हक्क सांगण्यासाठी चीन तिथे येऊन टबकला आणि त्याने तिथे टेंट ठोकले. पिरियडिक आपण जेव्हा गस्त करतो ते आपल्या निदर्शनात आलं आणि तणाव सुरू झाला. मग कमांडर लेवल याच्यावर वगैरे चर्चा होऊन ठरलं की बाबा तुम्ही मागे जायचं 2-2 किलोमीटर. आणि तसं जात असतानाच आपली 20 जणांची गेल्यानंतर आपल्या तुकड्या मागे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की चिनी सैन्य मागे गेलं आणि ते परत आलं आणि परत त्यांनी ते तंबू तसेच ठेवलेले. म्हणून आपली 20 जणांची तुकडी तिकडे गेली, ज्याच्यामध्ये जो आपला कर्नल लेवलचा अधिकारी होता बाबू, त्याने तिथे क्वेश्चन त्यांना विचारलं हे काय चाललंय म्हणून. चीननी हा डाव अगोदरच ठरवलेला होता आणि जे अगोदर गस्तीवर आलेले सैनिक होते ते त्यात नव्हते. मजा ही आहे, आता जेव्हा त्यांना बाबू आणि ते कर्नल आपली जी फौज गेली ते गस्त घालणाऱ्या सैनिकांचा त्यांचा परिचय होता, कारण नेहमी एकमेकाला चेहरे परिचयाचे होते. पण आता जी माणसं होती, चिनी सैनिक होते, त्यांच्या परिचयाचे नव्हते, दुसरेच होते. आणि त्यांच्यापैकी एकाने आपल्या कर्नलला धक्काबुक्की केली. ही मर्यादा ओलांडल्यावर आपले सैनिक पण भडकले, बाचाबाची सुरू झाली तिथे. आणि ते पूर्ण तयारीमध्ये होते. त्यांनी लोखंडांच्या सळ्याला खिळे लावलेले होते, तारा गुंडाळलेल्या होत्या, दगड विटा सगळं त्यांनी तिथे तयार करून ठेवलेलं होतं आणि त्यांनी तसा भारतीय सैनिकांवर हल्ला केला. त्याला अचानक झालेल्या हल्ल्याला आपल्या भारतीय सैनिकांनी देखील 20 जणांच्या तुकडीने मोठा प्रत्युत्तर दिलं त्यांना. आणि हा सगळा गोंधळ, जे अगोदर 35 जणांची एक तुकडी पुढे गेली होती त्यांना वायरलेसवर त्यांना ऐकायला आलं, तर ती तुकडी ह्यांना जॉईन झाली. त्यांनी येऊन बघतात तर आपला कर्नल मृत्यूमुखी पडलाय. त्या बाजूला ते हे तलाव आहे मोठा थंड पाण्याचा आणि त्याच्यामध्ये आपल्या कित्येक सैनिकांना ढकलत होते पाण्यामध्ये. हे बघताच आणि आपला कर्नल मृत्युमुखी पडला हे बघितलं, आपले सगळे सैनिक म्हणजे 55 विरुद्ध जवळजवळ चीनचं तिथे 350 सैनिक होते. 55 विरुद्ध 350चा सामना झाला आणि आपल्या 55 सैनिकांनी आपला कर्नल मृत्युमुखी गेलाय ही डोक्यात घेतलं आणि त्यांनी असा काही सपाटून त्या 350 चिनी सैनिकांना मार दिला की त्यांना तिकडे पळताबोळी हे करून सोडलं. असे हे गलवान खोर आहे. हाताच्या बोट्या फिंगर पॉईंट्स म्हणतात, कारण हातात त्याची उंच उंच पर्वत आहेत, त्या हातात अशी जी शिखरे आहेत ना ती अशी दिसतात, अशी दिसतात. ही तुम्हाला दिसतंय ना, हे 4 नंबर, हे 3 नंबर, हे 2 नंबर, 1 नंबर, हे 4च्या पुढे 8 अशी शिखरं आपल्याला दिसतात नेहमी. कळलं की नाही? तर चीनला काय वाटतं की येणाऱ्या काळामध्ये असं हे गलवान खोऱ्यात ही सर्व चीन बरोबरचं हे झालं, तणाव सुरू झाला, हाणामारी झाली. आता पुढे काय होणार हा प्रश्न उभा राहिलाच ना. चीन याला एवढं महत्व का देत आहे ते मी तुम्हाला सांगितलं की चीन याला महत्व देत आहे कारण भविष्याचा विचार करता चीनला एक गोष्ट माहिती आहे की येणाऱ्या काळामध्ये चीनला अक्साई चीनवर कंट्रोल करणं फार कठीण जाणार आहे. फार म्हणजे फारच कठीण जाणार आहे, कारण की मेनलँड चायना ही तिबेटच्या पुढे आहे. आणि तिबेट हा असा प्रदेश आहे ना की तो सगळं उंच पर्वत, म्हणजे आपलं कैलास मानसरोवर वगैरे सगळं ना त्या तिकडनं त्या इकडे येतं. त्यामुळे उंच पर्वतराजी आहेत, तिथे हवाई दलाचा चांगला इफेक्टिव्ह तुम्ही वापर करू शकत नाही किंवा लढाई लढणं फार कठीण आहे. आणि हे तिबेट पार करून, ज्याला एन्फोर्समेंट म्हणतात लष्करी भाषेमध्ये, म्हणजे रणगाडे आणणं, सैनिकांचा पुरवठा करणं, त्यांना अन्न धान्य सगळं काही पुरवणं, हे मेनलँड चायनामधनं या लडाखच्या फ्रंटवर आणणं चीनला फार अशक्य गोष्ट आहे. त्यामुळे त्याला माहिती आहे भारत जसा बलवान होत आहे तो येणाऱ्या काळामध्ये अक्साई चीन त्यांना कंट्रोल करणं फार कठीण होणार आहे.
पण तोपर्यंत तरी जर गलवान खोरं त्यांच्या ताब्यात आलं तर भारताचा तिकडचा प्रवेश बंद आणि चीनला तिबेटमध्ये जे काही करायचं आहे ते करायला मोकळे. एकदा का भारत तिबेट अक्साई चीनमध्ये आला की त्यांना त्या उंचावरनं तिबेटमध्ये काय चाललंय चीनच्या ऍक्टिव्हिटी कळणार. असं हे सगळं राजकारण आहे. मग ह्याला प्रत्युत्तर देण्यासाठी कसं आहे, गेली 70 वर्ष चीनमध्ये कसं चाललंय की माझं ते माझं आणि तुझं ते पण माझं, अशा माइंडसेटचे राज्यकर्ते चीनमध्ये गेली 70 वर्ष राज्य करत आहेत. त्यामुळे पण झालं काय, राजकीय परिस्थिती बदलते तसं 2014 पासून आपलं सरकार त्यांना विचारायला सांगायला लागलं की आता तुम्हाला आमची जी सीमाविषयक जी काही बोलणी करायची आहे ना, ती बोलणी 1842 साली जो 3 देशांमध्ये करार झालेला होता, तिबेट, काश्मीरचा राजा आणि चीन, या करारातील अटीनुसारच आम्ही तुमच्याशी चर्चा करू, ते त्यांना मान्य नाहीये. त्यामुळे आणि ते करत असतानाच भारताने गेल्या 20 वर्षात 15-20 वर्षात असं राजकारण केलं की भारताने विशेषतः गेल्या 8-10 वर्षामध्ये किंवा 14 सालानंतर नवीन सरकार आल्यापासून असं राजकारण केलं की भारताच्या शेजारील भूतान, बांगलादेश, अफगाणिस्तान, कझाकिस्तान, चीनला जवळ असणारा कझाकिस्तान, ह्या सर्व देशांची आपले संबंध सुधारले, त्यांच्याशी व्यापारी देवाणघेवाण वाढली, त्यांच्याशी निरनिराळ्या प्रकारचे सामाजिक कल्चरल करार झाले. त्यामुळे हे सगळे सिलोन, श्रीलंका, ह्या सर्व देशांची भारताचे संबंध अतिशय मैत्रीपूर्ण झाले. त्याचप्रमाणे एवढ्यावरच भारत थांबला नाही तर चीनची शेजारी जे देश आहेत म्हणजे हाँगकाँग आहे, तैवान आहे, इंडोनेशिया आहे, जपान आहे, ऑस्ट्रेलिया त्या समुद्रधुनीमध्ये येतो, या सर्व चीनला जवळ असणाऱ्या देशांशी देखील भारताने राजकीय, लष्करी आणि कल्चरल संबंध प्रस्थापित करून अनेक करार केले. हे सर्व देश भारताबरोबर फ्रेंडली झाले, साऊथ कोरिया. त्यामुळे ह्या सर्व गोष्टीचा विचार करता चीन फार अपसेट झाला, कळलं की नाही. चीनचे राज्यकर्ते फार अपसेट झाले की भारताने स्वतःच्या जवळच्या देशांची मैत्रीपूर्ण संबंध केलेच, पण चीनच्या जवळ असणाऱ्या सर्व देशांशी देखील चांगले संबंध प्रस्थापित केले. ही कल्पना काही त्यांना डायजेस्ट होईना आणि तेवढ्यावरच भारत सरकार थांबलं नाही तर भारताच्या कॅबिनेट कमिटीचं संरक्षण डिफेन्स रिलेटेड जी कमिटी आहे संरक्षण विषयक, यांनी 1999ला चायना स्टडी ग्रुप म्हणून एक ग्रुप स्थापन केला मंत्रिमंडळाचा आणि त्यांना असाइनमेंट काय दिली, काम काय दिलं तर भारताची जी 3888 स्क्वेअर किलोमीटरची जी सीमा आहे चीनबरोबरची, ह्याच्यामध्ये लष्कराच्या जलद, सहजगत्या आणि परिणामकारक अशा लष्करी हालचालीसाठी कुठला दळणवळण विषय काय करता येईल, कुठले रस्ते बांधता येतील आपल्याला, ह्याचा अभ्यास करून ते सुचवण्याचं काम त्या कमिटीला दिलं. आणि ह्या कमिटीने अतिशय डिटेलमध्ये स्टडी करून सरकारला सूचना केली की इथे ह्या सर्व म्हणजे लडाखपासून ते अरुणाचल प्रदेश या 3888 किलोमीटर चीनबरोबरच्या सीमारेषेवर 73 ठिकाणी रस्ते बांधणे आवश्यक आहे आणि त्यातले 61 रस्ते हे संरक्षण स्ट्रॅटेजिक रस्ते म्हणजे संरक्षणाच्या दृष्टिकोनातून असलेले महत्वाचे रस्ते बांधणं आवश्यक आहे. आणि गेल्या 20 वर्षात भारताने जवळजवळ ते 3818 किलोमीटरचे रस्ते जवळजवळ बांधून पूर्णत्वाला नेलेले आहे. त्याचबरोबर आता जो तणाव चाललाय गलवान खोऱ्यामध्ये, त्या गलवान खोऱ्यामध्ये दौलत बेग ते लेह हा जवळजवळ 255 किलोमीटरचा रस्ता देखील बांधून तयार झालेला आहे आणि तो आता गलवान म्हणजे ऍक्च्युअल लाईन ऑफ कंट्रोल जी आहे चीन आणि भारताची, तिथपासून हा रस्ता दौलत बेग लेह हा फक्त 9 किलोमीटर आहे. त्यामुळे भारताचं ह्या प्रदेशातलं लष्करी स्थान एक थोडं भक्कम झालं एन्फोर्समेंटसाठी. म्हणजे तिथे हवाई पट्ट्या तयार झाल्या, रस्ते झाले, रणगाडे, तोफा, जे काय आणायचं असेल त्यासाठी रस्ते लागतात ना. आणि हे कॉमन रस्ते नसतात आपले साधे, हे विशिष्ट प्रकारात स्ट्रॅटेजिक रस्ते अतिशय मेहनत करून आणि विशिष्ट मटेरियल वापरून बांधले जातात. चीनची पोटदुखी जी आहे ती खरी इकडनं सुरू झाली आणि आपल्या भारत सरकारने काय केलं तर हे रस्ते सीमेपासून बांधायला सुरुवात नाही केली, ते भारतातनं आतून 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 पुढे पुढे सीमेजवळ आले. त्यामुळे त्यांच्या ते लक्षातच आलं नाही. चीन स्वतःच्या सीमेजवळच्या प्रदेशात जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करत होतं, पूल बांधत होतं, रस्ते बांधत होतं, लष्करी जवानांच्या हालचाली त्यांना करण्यासाठी ते त्याला चालत होतं, पण भारताने केल्यावर त्यांच्या पोटात दुखू लागलं. भारताने चीनला दिलेले सडे तर उत्तर होतं खरं तर, कळलं की नाही. आणि भारत हे एवढं करून नाही थांबला. भारताने काय केलं, चीनचे जवळचे जे देश आहेत इंडोनेशिया, हाँगकाँग, तैवान, जपान
ऑस्ट्रेलिया या सर्व देशांशी राजनैतिक आणि लष्कराबाबतचे अनेक करार केले आणि ते इम्प्लिमेंट पण सुरू झालं. म्हणजे आता जो आपण ऑस्ट्रेलियाबरोबर एक करार केला त्यानुसार ऑस्ट्रेलियातील कुक्कू बंदर हे आपल्याला आता लष्करासाठी वापरायला मिळणार आहे. कझाकिस्तानने सांगितलं की तुमचा आमचा एअरबेस आहे तो तुम्ही वापरू शकता. त्यामुळे चीनला भारताच्या जवळ असलेल्या देशांतर्फे आणि चीनला जवळ असणाऱ्या देशातर्फे आपण कॉर्नर केलं आणि त्याच्यावर चीनच्या समुद्रधुनीमध्ये म्हणजे साऊथ चायना सी ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये अमेरिकन लष्कराच्या 3 विमानवाहू मोठ्या लष्करी नौका तिथे तैनात झाल्या. त्यामुळे चीनला आपण कॉर्नर केलं. अशा ह्या प्राप्त परिस्थितीमध्ये चीन बरोबर या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये तुम्ही अनालिसिस केलं तर चीनला हे युद्ध परवडणार नाहीये. मेनलँड पासून त्यांना एन्फोर्समेंट इथे आणता येणार नाही, फार कठीण जाईल. तिबेटमध्ये हवाई दल वापरणं फार धोक्याचं असतं किंवा कठीण असतं. भारतात तसं नाही. भारताने इन्फ्रास्ट्रक्चर सगळं तयार केल्यामुळे भारतीय सीमांपासून त्या सगळ्या म्हणजे युद्धाच्या स्पॉटपर्यंत भारतीय सीमा जवळ आहे. आता रस्ते बांधून झाल्यामुळे एन्फोर्समेंट इझी आता आपण करू शकणार आहे. हे चीनच्या लक्षात आलं. त्याच्याशिवाय चीनची पोटदुखी काय आणि चीनला काय हवं आहे तर भारताने रशियाकडनं S-400 मिसाईल भारताला मिळत आहे. चीनला पण ती मिसाईल मिळणार पण चीन सरकारला जे मिळणार आहे ते 300 किलोमीटर रेंज असणारी मिसाईल मिळणार आहे. तर भारताला 400 किलोमीटरची रेंजची मिळणार आहे. कारण MTCR ही जी संस्था आहे त्याचा चीन सदस्य नाही आहे, भारत आहे. त्यामुळे भारताला ती S-400 ची मिसाईल्स मिळणार आहे. त्याशिवाय राफेल भारत आणि फ्रान्समध्ये जो काही करार झाला आहे राफेलला या क्षणाला जगामध्ये उत्तर नाही आहे आणि राफेलची पहिली डिलिव्हरी मे मध्ये मिळणार होती. कोविडच्या माध्यमामुळे थोडी डिले झाली. साधारण ऑगस्ट-सप्टेंबरला ती डिलिव्हरी सुरू होईल आणि हे S-400 मिसाईल 2021 साली भारतात येत आहे. त्यामुळे चीनला काय करायचं आहे, एक तर कोविडमुळे चीनी सरकार फार संकटात सापडलेलं आहे. तिकडनं एका बाजूला जगाचं लक्ष उठवायचं आणि जो काय मधला काळ त्यांना मिळतोय, ब्रिदिंग पिरियड जो मिळत आहे त्याच्यामध्ये भारताला धमकावून अशी घुसखोरी करून भारताकडनं अक्साई चीनच्या बदल्यामध्ये मिळालं तर तवांग अरुणाचल प्रदेश त्यांना मिळवायचं आहे आणि त्याला काय भात देत नाही. त्यांनी अनेक वेळा अशी भारताला ऑफर केली अक्साई चीन द्या आम्हाला अरुणाचल द्या. भारत काय त्याला तयार होत नाही. ही चीनची पोटदुखी आहे. आता या प्राप्त परिस्थितीमध्ये तुम्हाला सांगू का मित्रांनो, चीन आणि भारत यांचं युद्ध होईल किंवा कसं असं तर तुमच्या मनामध्ये शंका असेल ना. इलेक्ट्रॉनिक प्रिंट पॉईंट ज्यामध्ये नवीन नवीन व्हिडिओज येतात काय काय सांगतात. मी तुम्हाला सांगतो भारत आणि चीनचं लार्ज स्केल वॉर होणार नाही. मोठ्या प्रमाणावरचं युद्ध खरोखर होणार नाही. झालंच तर 1-2 दिवसाची 4 दिवसाची युद्ध ही ह्या गलवान खोरं नंतर सिक्कीममधलं नथुला आणि अरुणाचल प्रदेश तर तवांग या 3 फ्रंटवर छोटी मोठी युद्ध होती, छोटीच युद्ध होती आणि या तिन्ही फ्रंटवर चीन प्रचंड प्रमाणात मार खाईल याची गॅरंटी. याची कारणं कशी काय आहे, कारण भारतीय जी मिलिटरी आहे किंवा भारतीय डिफेन्स फोर्स आहे दिस इज अ प्रोफेशनल फोर्स. इंडियन मिलिटरी, इंडियन एअरफोर्स दे आर ऑल प्रोफेशनल्स आणि भारताला लढाईची 1000 वर्षाची परंपरा आहे. कसं ते मोगल आले, त्यानंतर पठाण आले, तर डच आले, पोर्तुगीज आले, इंग्रज आले. यांच्याबरोबर गेल्या 1000 वर्षामध्ये भारताने हजारो लढाई जिंकलेल्या भारतीय सैनिकांनी. त्यामुळे त्यानंतर स्वातंत्र्य प्राप्ती त्याच्या अगोदर 1914चं पहिलं महायुद्ध, 40-42चं दुसरं महायुद्ध, 47 सालचं युद्ध, त्यानंतर 62चं युद्ध, 67ला झालेली चायनाबरोबर छोटी 2 युद्ध, 71चं युद्ध, 99चं युद्ध, त्याशिवाय 90 सालापासून पाकिस्तानी अतिरेक्यांबरोबर चाललेलं काश्मीरमधलं युद्ध. ह्या सर्व प्रकरणातनं भारतीय सैन्य तावून सोकून निघालेलं असं प्रोफेशनल सैन्य आहे. त्याशिवाय भारताकडे आज जवळजवळ 2 लाखाची हाय अल्टिट्यूड फौज आहे. म्हणजे मी जे सांगितलं लडाख, तैवान वगैरे हे लडाख किंवा तिबेट वगैरे हे जो प्रदेश आहे इथे हे हाय अल्टिट्यूड, इथे श्वास घेणं कठीण असतं. या प्रदेशामध्ये लढाई करणारी भारताकडे 2 लाखाची फौज आहे आणि त्याला जगामध्ये कोणाकडेही उत्तर नाही आहे. सियाचेनमध्ये मध्यंतरी जे काय 4-5 वर्षापूर्वी युद्ध झालं तिथे पाकिस्तानने ह्याच सैन्याकडनं मार खाल्लेला आहे. त्यामुळे आपलं सैन्य आहे हे सगळं प्रोफेशनल सैन्य आहे. आपल्या हवाई दल आणि नौदलाची पण मोठी ऐतिहासिक परंपरा आहे आपल्याकडे. 1971च्या युद्धात नौदलाने काय पराक्रम करून त्या
कराची बंदर कसं उद्ध्वस्त केलं होतं हे सगळं तुम्हाला आठवत असेल. त्यामुळे दुसऱ्या बाजूला काय आहे, चीनी जे सैन्य आहे, हे त्या देशाचं सैन्य म्हणण्यापेक्षा ते चीनी कम्युनिस्ट पक्षाची सेना आहे ती. कळलं की नाही? आणि हे प्रोफेशनल सैन्य नाही आहे. कळलं? चीनी सैन्याला युद्धाचा अनुभव नाही आहे. हे काय करतात, ह्या सैन्याची परंपरा काय चीनी सैन्याची? निशस्त्र अशा चीनी लोकांवर गोळ्या चालवणं, रणगाडे घालणं, वाळवंटामध्ये युद्धाची प्रॅक्टिस करण्याचे व्हिडिओ काढून लोकांना दाखवायचे, ही परंपरा आहे. तसंच हे चीनी सैन्य जे आहे हे व्यसनी आहे. यांना सिगारेटचं आणि ड्रग्सचं व्यसन आहे. दर अर्धा तासात त्यांना सिगारेट लागते. आणि अशा हाय अल्टिट्यूड उंचावरच्या प्रदेशामध्ये तुम्ही सिगारेट ओढणं म्हणजे मृत्यूला सामोरं जाणं. त्यामुळे कुठल्याही फ्रंटवर चीन जरी आज ह्या क्षणाला भारतापेक्षा त्यांच्याकडे म्हणजे त्यांचं विमान म्हणजे हवाई दल आणि नौसेना जास्त असली, इक्विपमेंट जास्त असली, तरीही युद्ध हे काय या इक्विपमेंटच्या जोरावर कधी लढलं जिंकता येत नाही. त्याच्यासाठी धैर्य लागतं, अनुभव लागतो, कणखरपणा लागतो, स्ट्रॅटेजी लागते. आणि त्या सगळ्या असलेल्या आपल्या गुणांचा उपयोग कसा लढाईच्या वेळेला करावा, हे सगळे गुण आहेत ते भारतीय सेनेमध्ये आहेत. म्हणूनच त्या औरंगजेबाच्या 6 लाखाच्या सैन्याला मराठ्यांनी 25 वर्ष झिंजवून त्याला इकडेच गाडला, ते याच्या बळावर. त्यामुळे चीन आपल्याशी युद्ध जर चीननी केलंच तर त्यांना फार महाग पडणार आहे. ही गोष्ट तुम्ही ध्यानात घ्या. त्यामुळे भारताबरोबर मी तुम्हाला 3 पॉईंट सांगितले की गलवान खोऱ्याचं महत्व काय त्यांना ते सांगितलं तुम्हाला. त्याची पोटदुखी काय हे पण सांगितलं. या पोटदुखीचा आणखीन एक मोठा पॉईंट असा आहे की G7 ही जी मोठी एक संघटना आहे श्रीमंत देशांची, बलवान देशांची, त्याच्यामध्ये भारताला आता मेंबरशिप मिळणं शक्य होणार आहे. भारताने सर्व देशांची तर चांगले रिलेशन्स जुळवलेलीच आहेत, व्यवहार पण सुरू झालेले आहेत. आणि चीनला आपण कसं संकटामध्ये आणलंय, घेरलंय, तर चीनचा जो साऊथ चायना सी म्हणजे चीनची जी समुद्रध्वनी आहे त्याच्या बाजूला असलेले इंडोनेशिया, जापान, हाँगकाँग, तैवान, ह्या साऊथ कोरिया, हे सर्व देश या लडाखच्या माध्यमातून भारताच्या बाजूने उभे राहिलेत. आणि त्यांच्या जोडीला अमेरिकेच्या 3 विमानवाहू नौका देखील तिकडे येऊन गेलेल्या आहेत. त्यामुळे चीननी जर इथे काय जास्त दादागिरी करण्याचं किंवा सैन्य घुसवण्याचा मूर्खपणा जर केलाच तर आपल्याला तिकडे हे देश त्याच्या चीन विरुद्ध आघाडी युद्धाची उघडतील आणि ती चीनला फार जड जाईल. त्याशिवाय सर्वात महत्त्वाचं काय, ह्या सर्व लढाईच्या दरम्यान चीनमध्ये साऊथ चायना सीमध्ये गॅस आणि हे आहे, त्याच्यामध्ये ऑइल आहे. ह्या सर्व देशांबरोबर चीन भारताबरोबर जशी दादागिरी करतो तसं इंडोनेशिया, जापान, साऊथ कोरिया बरोबर पण दादागिरी करतो. आणि चीनचं साऊथ चायना सीवर असलेलं अनधिकृत राज्य किंवा त्यांचा असलेला ताबा हा ह्या देशांना मान्य नाही. म्हणून ह्या देशांनी भारताच्या ONGC ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशनला त्या साऊथ चायना सीच्यामध्ये गॅस आणि तेल शोधण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलंय. ह्या प्राप्त परिस्थितीमुळे चीन अत्यंत वैतागलेलं आहे. परत चीनमधली परिस्थिती अशी आहे की COVID-19मुळे चीनच्या लष्करामध्ये, चीनच्या कम्युनिस्ट पार्टीमध्ये, चीनच्या मंत्रिमंडळामध्ये ली पिंग हे फार अत्यंत संकटात सापडलेले आहेत. त्यांना बाहेर येण्याचा मार्ग दिसत नाही. चीनचे उपाध्यक्ष त्यांना फार डोईजड होऊ लागलेले आहे. ह्या प्राप्त परिस्थितीमध्ये सगळ्या जगाचं अट्रॅक्शन तिकडनं बाहेर दुसरीकडे करण्यासाठी चीनने ही घुसखोरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. चीनला माहिती आहे, म्हणजे थोडक्यात काय ते येणाऱ्या काळामध्ये चीनला 100% माहिती आहे की आपल्याला अक्साई चीन आपल्याला ताब्यात ठेवता येणार नाही. त्यांचा डोळा आहे तो अरुणाचल प्रदेशमधला तवांगवर. त्यांना तिबेट सोडायचं नाही. कारण तिबेटला जर त्यांना कायम आपल्या ताब्यात ठेवायचं असेल तर त्यांना धार्मिक कारण काहीतरी पाहिजे. आणि तवांग आणि दलाई लामा हे असं रिलेशन आहे की ते सहजगत्या काय जाणार नाही आहे, त्याला नष्ट करता येणार नाही. त्यामुळे तवांग जर त्यांच्या ताब्यात आलं, अरुणाचल प्रदेश सकट तवांग जर आलं तर त्याच्या बळावर ते तिबेटला आपल्या कायम आपल्या अखत्यारीत ठेवू शकेल अशी त्यांची धारणा आहे. एकंदरीत काय, चीनला माहिती आहे की एकदा राफेल आपल्या ताब्यात आलं, इंडियाच्या हवाई दलात आलं आणि S-400 मिसाईल्स आली तर भारताबरोबरचं भविष्यामध्ये कुठलंही युद्ध चीनला सहज
भयंकर महाग पडणार आहे हे चीनला माहिती आहे, चीनी राज्यकर्त्यांना माहिती आहे. एवढा भारत आज बलवान झालेला आहे ह्याची त्यांना कल्पना आहे. परत त्यांचं जे काही त्यांचं जे काही सैन्य दल आहे त्याची कुवत देखील त्यांना माहिती आहे. चीन शेवटचं युद्ध केव्हा खेळलं तर यांच्याबरोबर, व्हिएतनाम बरोबर. व्हिएतनाम म्हणजे केवढा छोटासा देश आहे, छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा करून घेतलेला हा देश आहे. त्या व्हिएतनामने देखील चीनी सैन्याला चांगला चोप दिलाय शेवटच्या युद्धामध्ये. 4-5 वर्षापूर्वी त्यांचं युद्ध झालं तेव्हा देखील त्यांनी चांगला चोप दिलेला आहे. अशा या सर्व पार्श्वभूमीवर तुम्हाला मी सांगतो ना, भारताचं चीनबरोबर युद्ध होणार नाही. झालं तर या 3 फ्रंटला मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गलवान व्हॅली, नथुला सिक्कीममध्ये आणि तवांग अरुणाचल याच्यावर एक 2-4 दिवसाची छोटी युद्ध होती आणि त्यामध्ये देखील चीन भारताकडनं मार खाणार. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भारताला ह्या सर्व परिस्थितीचा, जसं आपण आज चीनला चारी बाजूने घेरलंय, त्यांच्या जवळच्या शेजारी देशांशी चांगले संबंध आर्थिक लष्करी आपण निर्माण प्रस्थापित केले ते वाढवतोय. भारताजवळचे जे देश आहेत म्हणजे नेपाळ आहे, बांगलादेश आहे, अफगाणिस्तान आहे, कझाकिस्तान आहे, श्रीलंका, ह्या सर्व देशांची, नंतर भूतान, या सर्व देशांची आपले सामाजिक, राजकीय, संरक्षण आणि कल्चरल संबंध आपण प्रस्थापित करून ते वाढवले. तर ह्या गोष्टींचा आणि भारताचं वाढलेलं संरक्षण विषयक ताकद ही आज जगाला देखील मान्य करावी लागते. या पार्श्वभूमीवर चीनी राज्यकर्ते भविष्यात भारताबरोबर युद्ध करण्याच्या भानगडीत पडणार नाही. ही काळ्या दगडावरची रेष आहे. आणि आता पण जे काय होत आहे तिकडे गलवान खोऱ्यामध्ये, 55 भारतीय सैनिकांनी भारत काय हे त्यांना दाखवून दिले. 350 विरुद्ध 55 या लढाईमध्ये आपण त्यांचे 40 ते 50 सैनिक मारले, त्यांनी आपले 20 मारले, आपण त्यांचे दुप्पट त्यांना मारून दाखवले. त्यामुळे चीनी लोकांना माहिती आहे, चीनी सैन्याला माहिती आहे भारताबरोबरचं आताचं युद्ध काय याची कल्पना काय. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा, येणाऱ्या काळामध्ये भारत चीन युद्ध मोठं होणार नाही. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ह्याची प्रतिक्रिया तुम्ही माझा व्हिडिओ लाईक करून आणि सबस्क्राईब करून मला द्या. माझा जो चॅनल आहे महाराष्ट्र टाइम्स ऑफ महाराष्ट्र, याला सबस्क्राईब करा. तुमचं प्रत्येक सबस्क्रिप्शन मला नवीन व्हिडिओज तुमच्यासाठी सादर करायला प्रेरणा देत राहील. कोविडच्या संदर्भातल्या सगळ्या सूचना लक्षात ठेवा. न विसरता माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुमच्या सगळ्या ग्रुपमध्ये तो सर्क्युलेट करा. स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या, समाजाची काळजी घ्या. टिल देन, गुड बाय.